नमस्कार, मी शामराव मोकाशी. सर्व रिक्षा टॅक्सी चालकाने, वाहन मालकाने हा व्हिडिओ ऐकाने एकमेकाला शेअर करा. आता ज्यांची जुनी मॅन्युअल लायसन आहेत, ज्यांची जुनी मॅन्युअल वाहनांची कागदपत्र आहेत, त्यांनी तात्काळ ऑनलाईनला ती करून घ्या. स्मार्ट कार्डमध्ये तुमची लायसन बनवून घ्या. RTOची रजिस्टरं नष्ट होत आलेली आहेत, जीर्ण झालेली आहेत, फाटलेली आहेत. इंडेक्सवरनं ते बनवून दिले जातात. आता 2% खाली जुनी कागदपत्रं राहिलेली आहेत, हे मात्र लक्षात ठेवा. ताबडतोब हा व्हिडिओ एकमेकाला शेअरही करा. रिक्षा टॅक्सीवाले सर्व वाहन मालकांनी आपापली वाहनं वेळेत पासिंग करा. सर्व ऑनलाईनला दंड जुडत आहेत. मग जर तुम्ही ऑनलाईनच्या दंडमध्ये घावला अथवा हवालदारानं फोटो काढला तर तुम्हाला ते सगळे दंड येणार. म्हणजे 10, 15, 20 हजार सुद्धा दंड येऊ शकतो. जर रिक्षा टॅक्सीचं समजा वाहनाचं परमिट संपलं असेल, मुदत बाह्य झाला असेल, तर त्याला 10,000 रुपये दंड आहे. जर तुम्ही ड्रायव्हरला गाडी चालवायला दिली असा आणि तुमच्याकडं त्या ड्रायव्हरकडं बिल्ला नसेल किंवा लायसन नसेल तर 10,000 रुपये दंड आहे, हे मात्र विसरू नका. मग तुमची PUC संपलेली असून तर त्याचाही दंड आहे. इन्शुरन्स संपला असला तरी त्याचाही दंड आहे. म्हणजे तुमची कागदपत्र नसतील तर हे दंड ऑनलाईनला जोडलेले आहेत. आता सगळे जे इथून पुढं लवकरच दंड RTO सुद्धा ऑनलाईननं AI कॅमेऱ्यानं तुम्हाला हे दंड बसणार आहेत. त्याच्यामुळं प्रत्येकानं आपापले वाहनाचे पेपर प्रथम अपडेट करा. आपले परमिट आहेत, लायसन आहे, ते वेळेत नूतनीकरण करून घ्या. हे मात्र लक्षात ठेवा. आता सगळ्या महाराष्ट्रातल्या RTOच्या गाड्यांना जवळजवळ कॅमेरे बसवून झालेले आहेत. फक्त त्याच्यात प्रोग्रॅम सेटिंग करायचा चालू आहे. त्याच्यामुळं वाहन मालकांची जबाबदारी आहे. आपापल्या वाहनांचे पेपर ठेवायचे, वेळेत पासिंग करायचे. शिवाय ज्या वाहन मालकांनी RTO कार्यालयात आपले मोबाईल नंबर सिलेक्ट केलेले नाहीत, आधार लिंक मोबाईल म्हणजे आधार कार्डाला लिंक असणाराच तुमचा मोबाईल तिथं हवा आहे. आधार OTPद्वारे काम होतं, लोकेशन ट्रॅक होतं, हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यामुळं तुम्ही म्हणताय काय आम्हाला गुरुनं OTP सांगितलं की आमचं झालं, हा तुमचा समज चुकीचा आहे. OTP म्हणजे तुम्ही सर्व राईट दिलेलं आहे, तुम्हाला मान्य आहे. जरी ते काम चुकीचं असलं तरी तुम्ही शासनाला पावर दिलेली आहे. तुमचं काय त्याच्यात खोटं असलं तरी बी तुम्हाला कारवाईला सामोरं जावं लागतं. शक्यतो आपला OTP वाहन मालकानं कोणीही तुम्हाला OTP मागेल. आता फ्रॉडसुद्धा व्हायला लागलेले आहेत. OTP घेऊन अगदी बँकेतले पैसेसुद्धा उडवले जातात. म्हणजे अनेक प्रकरणं बोगससुद्धा होऊ लागलेले आहेत. तर आपलं आधार कार्ड वगैरे हे लिंक असतंय, हे जास्ती कुणाला देऊ नका. आणि शक्यतो चुकून जरी कुठं तुमच्या झेरॉक्स गेले असतील, कोणी काय करायला लागलं तर OTP कोणी मागितला तर त्याला देऊ नका. आता आपण काय करतो माहिती आहे का, रिक्षा पासिंग करायचे, द्यायचे पेपर कोणा हां आमच्या गुरुला आम्ही सांगितलं आहे, गुरुनं OTP दिला की झालं, मैं रिक्षा चलाता है, गुरु सब काम हमारा देखता है. वो अभी विचार छोड़ दो. OTP मतलब सब आपने पावर दिएला है गवर्नमेंट को, ये सब जन ने समझ जाना है. जो काम के लिए अपन जिसको मोबाइल नंबर दिएला है इधर ऑनलाइन करने के लिए, उसके सामने ही OTP देना है. नहीं तो कल OTP के चक्कर में आपका बैंक खाता भी खाली हो सकता है. ये सभी जन ने ध्यान में रख दीजिए. ये वीडियो सभी वाहन मालक एक में को शेअर कर दीजिए. ज्या वेळेला तुम्हाला कायदे समजतील त्याच वेळेला तुम्हाला ही माहिती मिळेल. त्याच वेळेला आपल्या कामात सुधारणा होऊ शकेल, आपला वेळ वाचेल, आपले पैसे वाचतील, आपली आर्थिक हानी होणार नाही, आपली कुणाकडून फसवणूक होणार नाही. RTOचं काम करताना स्वतः अधिकाऱ्याच्या समोर उभे राहावा. अधिकारी 10 पैसे घेत नाहीत. जर कुठला RTOचा अधिकारी तुम्हाला पैसे मागितले, तुमचं परमिट रिन्युअल असून द्या, काही बी असून द्या, तुमचं रिक्षाचं पासिंग असून द्या, 600 रुपये रिक्षा पासिंगची पावती ऑनलाईननं तुम्ही कुठेही फाडू शकता आणि अपॉइंटमेंटच्या दिवशी ट्रॅकवरती जाऊ शकता. 48 तासात ते ऑनलाईनला जोडलं जातं. पण तुम्ही कुठल्याही गुरुकडं ते दिलं की तुमचे 1500 रुपये खाल्ले. रिक्षा टॅक्सीवाले
हे जरूर ऐका आणि जरूर एकमेकाला शेअर करा, हे मात्र लक्षात ठेवा. तर प्रत्येकानं आपापले आधार लिंक मोबाईल RTOमध्ये ही करा. कुणाचे लायसन वगैरे जे मॅन्युअल आहेत ते तात्काळ ऑनलाईन करून घ्या. ज्यांनी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आपल्या वाहनांना लावलेले नाहीत तात्काळ तुम्ही त्या बुकिंग करा, लावून घ्या. कारण आता शासनानं असा कुठलाही कायदा रद्द केलेला नाही. उलट ही तुम्हाला मुदत दिलेली आहे, त्या मुदतीत काही आदेश आहेत की त्यानंतर तुमच्या गाडीचं कुठलं काम होणार नाही, पासिंगसुद्धा होणार नाही, तुम्हाला OTP येणार नाही. हे प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपल्या वाहनाचे पेपर अपडेट ठेवा, वाहनाची वेग मर्यादा पाळा, तर अपघाताला आळा बसेल. व्यसन करून वाहनं चालवू नका आणि निश्चित पेपर आहेत ते तुम्ही आपल्या वाहनात ठेवा. अगदी तुम्हाला जर तुम्ही ओरिजिनल पेपर तुमच्या गाडीत नसतील तर ई पेपर DigiLockerमध्ये असतील तरी ते चालतात. त्याच्यावरती हवालदाराला काही कारवाई करू शकत नाहीत, पण पेपर अपडेट पाहिजेत. पण DigiLockerमधलेच हे पेपर लागतात, हेही मात्र लक्षात ठेवा. प्रत्येकानं आपली वाहनं सांभाळून चालवा. धन्यवाद. हा व्हिडिओ शेअर करा.